नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। पहिल्याच श्रावण सोमवारी लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी देवस्थान सज्ज। व्यवस्थापक दत्ताभाऊ सुरवशे। पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी लातूरचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली आहे। पहाटे झालेल्या पारंपरिक काकडा आरती आणि महाआरती नंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। पहाटे 4 वाजल्यापासूनच लातूर शहर आणि ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। आबाल वृद्धांसह महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र, दूध व जलाभिषेक अर्पण करून सुख समृद्धीचे साकडे घातले। श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांमध्ये दर्शनासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे। पहिल्या श्रावण सोमवारच्या औचित्याने श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच बाहेरील प्रांगणात विविध रंगी सुवासिक फुलांची व पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिरावरील विद्युत रोषणाई आणि सुगंधी दीपामुळे मंदिर परिसर विलोभनीय स्वरूप प्राप्त झाले आहे। भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक दत्ताभाऊ सुरवशे यांनी सांगितले। पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र बॅरिकेड लावून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी सावलीकरिता मंडप, पिण्याचे पाणी आणि प्रसादाचे वाटप केले जात आहे। ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी विशेष सहकार्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संपूर्ण परिसरात CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून 24 तास नजर ठेवली जात असल्याचे व्यवस्थापक दत्ताभाऊ सुरवशे यांनी रत्नापूर न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। रत्नापूर न्यूज, लातूर।